तारीख होती 16 जानेवारी 2026। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं महापालिका निवडणूक निकालाकडे, पण पुणेकरांचं लक्ष होतं प्रभाग क्रमांक 23 आणि 24 कडे। निकाल लागला, पण तो हरला आणि त्या जिंकल्या। तो म्हणजे बंडू आंदेकर आणि त्या म्हणजे लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर। याच त्या दोघी ज्या काल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला थेट जेलमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहिलेल्या दिसल्या। येरवडा कारागृहात राहूनही प्रभागात निवडून येत आंदेकर कुटुंबाचा राजकीय दबदबा कायम राखणाऱ्या या लेडी आंदेकर आहेत तरी कोण? आंदेकर कुटुंबाचा कसा राहिलाय राजकीय इतिहास पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। लेडी आंदेकर दोघीही येरवडा तुरुंगात, पण सभेला हजर राहिल्या थाटात। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। 1980च्या दशकापासून ते अगदी काल परवापर्यंत गुन्हेगारी क्षेत्रात आपला दबदबा राखणारा आंदेकर टोळीचा म्होरक्या म्हणजेच कुख्यात गुंड बंडू आंदेकर। नेकी का काम आंदेकर का नाम असं म्हणत बंडू आंदेकर जेलमधून महापालिका निवडणुकीला उभा राहिला। पण मतं किती पडली? फक्त 143। त्याच वेळी त्याची भाऊजाई आणि सून दोघीही जेलमधून उभ्या राहिल्या आणि मतं किती पडली? सुनेला 13,819 तर भाऊजाईला 12,641। बंडू आंदेकर हरला, पण सून आणि भाऊजाई मात्र जिंकल्या। 1992 ते 2026 म्हणजे गेली 34 वर्षांमध्ये आंदेकर कुटुंबातून 7 जण नगरसेवक बनलेत। सर्वात आधी बंडू आंदेकरचे दोन्ही भाऊ म्हणजे उदयकांत आणि रमाकांत हे दोघे नगरसेवक झाले। आंदेकर कुटुंबातून एखादी महिला नगरसेवक होणं हेही काही नवीन नाही। आतापर्यंत आंदेकर कुटुंबातील 4 महिला नगरसेवक झाल्या आहेत। सर्वात पहिल्यांदा महिला म्हणून बंडू आंदेकरच्या बहीण वत्सला उर्फ अक्का आंदेकर नगरसेवक बनल्या। 1998 ते 1999 मध्ये तर त्या पुण्याच्या महापौर राहिल्या। त्यानंतर बंडू आंदेकरची पत्नी राजश्री आंदेकर 2दा, मग भाऊजाई लक्ष्मी आंदेकर मागच्या निवडणुकीत आणि आता देखील अशा 2 वेळा नगरसेवक बनल्या। आणि आता त्यात आणखी भर पडली ती सुनेची। बंडू आंदेकरच्या सून सोनाली आंदेकर देखील यावेळी पहिल्यांदा नगरसेवक बनल्या। या व्यतिरिक्त बंडू आंदेकरचा मुलगा म्हणजेच वनराज आंदेकर देखील मागच्या निवडणुकीत नगरसेवक झाले होते। 1 सप्टेंबर 2024 रोजी कौटुंबिक वादातून बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर यांचा झालेला खून आणि मग त्यानंतर वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं 5 सप्टेंबर 2025 रोजी आयुष कोमकर याचा केलेला खून, या हत्यासत्रामुळे संपूर्ण आंदेकर कुटुंब तुरुंगात जाऊन बसलं। वनराज आंदेकर यांचा खून केल्याच्या आरोपाखाली बंडू आंदेकरची मुलगी संजीवनी, जावई जयंत कोमकर तसंच बंडू आंदेकरची दुसरी मुलगी कल्याणी कोमकरचा पती गणेश कोमकर यांना अटक करण्यात आली। मुलगी कल्याणी कोमकर यांचा मुलगा आयुष म्हणजेच आपल्या स्वतःच्याच नातवाच्या खुनाच्या आरोपाखाली बंडू आंदेकर सह 13 जणांना अटक करण्यात आली। याच प्रकरणात बंडू आंदेकर सह त्याच्या भाऊजाई लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर या दोन्ही नगरसेविका न्यायालयीन कोठडीत आहेत। आता नगरसेविका म्हटल्यावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजर राहणं क्रमप्राप्त आहे, पण या दोघीही गेली 2 महिने पालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर होत्या। नियम असा सांगतो की पालिकेच्या सर्वसाधारण सभेला सलग 3 महिने हजर राहिलं नाही तर नगरसेवक पद रद्द होतं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही नगरसेविका म्हणजेच सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर काल सोमवारी न्यायालयाच्या परवानगीनुसार पालिकेच्या सर्वसाधारण सभेला तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहिल्या। पण कारागृहातून काही त्यांना अजूनही बाहेर येता आलेलं नाही, कारण कोर्टाकडून नुकताच त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला। एकूणच काय तर स्वतः बंडू आंदेकर तुरुंगात असल्यानं त्याच्या टोळीची दहशत जवळपास संपुष्टात आली असली तरी त्याच्या कुटुंबाचा राजकीय दबदबा मात्र रविवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ या भागात सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या लेडी आंदेकर यांच्या रूपानं आजही कायम आहे। तुम्हाला काय वाटतं?
व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.